सारेगामा म्हणजे सोनू निगम आणि सोनू निगम म्हणजे सारेगामा. असं म्हणतात की रियालिटी शोज किंवा जे लाईव्ह शोज असतात तर ते स्क्रिप्टेड असतात आणि त्यांचा विनर कोण होणार आहे ते संयोजक मंडळात आधीच ठरलेलं असतं. तर हे मीथ आहे की फॅक्ट आहे? 100% करेक्ट. मी तर किती गायिका अशा बघितल्या आहेत, हं, संगीतकार असे किती कारण मी त्याशी निगडीत जास्ती काम केलं म्हणून बरोबर. की करतातच स्ट्रगल गेले 20-25-30 वर्ष. कुठल्याही कलेमध्ये यायचं असेल हं, किंवा कलेशी निगडीत काम करायचं असेल तर त्या कलेबद्दल भयंकर आस्था पाहिजे, ओके. प्रेम पाहिजे त्या कलेवर. की कोणीतरी अप्रतिम गातंय पण जिंकवायचंय भलतंच कोणाला तरी, हे माझ्या हातून होणार नव्हतं. पण तुम्ही चुकीचं गायलात तरी त्याला ऑटो ट्युनिंग आहे. करेक्ट. बहुधा 10व्या वर्षी वगैरे 8व्या-10व्या वर्षी कळलं हां. की आपण नाही गायलो तर वडिलांचं नाव जास्ती टिकेल म्हणून मी नाही गायलो कधी. तू पास कसा झालास म्हटलं, अहो म्हणजे काय म्हणजे तुझं अक्षर इतकं वाईट आहे की तुला पेपर काय लिहिलंय कळूच शकत नाही कोणाला. एक तर मला शब्दच आवडत नाही आहे. त्याच्या मागचं कारण आहे की त्याचा जो फुल फॉर्म आहे हां. त्याचा दुसरा शब्द हा म्हणजे पहिला शब्द आर्टिफिशियल आहे. हो हो. कुठल्याही क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये आर्टिफिशियल काहीच होऊ शकत नाही. मी म्हटलं सकाळी सकाळी कोण हार्मोनियम वाजवतोय? म्हटलं बाबा तर आत्ता उठत नाहीत ते लोक. म्हणून मी म्युझिक रूमचा थोडासा दरवाजा उघडला हां. तर PL हार्मोनियम वाजवत बसले होते. सुरुवात करतात पहिल्या 2 मिनिटात आजोबांनी हार्मोनियमवर हात ठेवला. तर ते अख्तरीबाई म्हणाल्या की मुझसे कुछ गुस्ताखी हुई. मला भावगीत प्रमोट करायचंय अच्छा. की मी अरुण दात्यांचा मुलगा आहे, मी गात नाही पण मी कमीत कमी भावसंगीतासाठी एवढं करावं की ते जिवंत ठेवायला पाहिजे. की माझ्या वडिलांचं इतकं मोठं नाव होतं, हां. त्यांना कधीही कुठलाही शासकीय पुरस्कार मिळाला नाही, कधीही आयुष्यामध्ये एकही नाही. आई गं. म्हणून मला वाटलं की आपण कमीत कमी बाबांच्या नावाने हां. डिझर्विंग मराठी भावसंगीतातल्या लोकांना हा पुरस्कार द्यायला पाहिजे.